ऐका, त्या अवतार घेण्याला खूप महत्वाची कारणं घडलेली आहेत बरं का. कुणी म्हणत असेल ना नवस केला आईनी, असं काही नाही घडलेलं. नवस करण्यात इतपत आई पंचिक संसारिक नव्हती, अधिकार मोठा सुंदरामाईचा. प्रत्यक्ष पांडुरंगाशी सुंदरामाई बोलायची, बऱ्याच वेळा गोष्टी सांगून जातो. पण 3 गोष्टी महत्वाच्या पटकन सांगतो, पुढच्या चरित्राकडे पुरतो होऊया. सगळ्यात महत्वाचं, या शिवशंकरानं हलसीत नाथाला दिलेला शब्द होता की या कलियुगामध्ये मनुष्य रूपाने जेव्हा अवताराला येईल त्यावेळी तुमच्या तुझ्या डोक्यावरची कांबळं मी खांद्यावरती घेईल, आणि ज्या मेंढी माऊलीच्या केसापासून बनवलेलं कांबळं त्या मेंढी माऊलीची तुझी लेकर म्हणून सेवा करेल. एक आशीर्वाद. दुसरी गोष्ट, तिथं सुंदरा देवदेवतांना दिलेला शब्द होता की अवताराला जाईना 1000 देवांना पोटभर घालेल. आणि सुंदरा मातेला दिलेला हलसीनाथानं आशीर्वाद, सुंदरा मातेनं मागितलं की तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी अवताराला येऊ दे, त्याचा त्रिलोक्यामध्ये झेंडा लागू दे. या 3 कारणानं देव अवताराला या कलियुगामध्ये आला, आणि म्हणून धनगराचं कुळ निवडलं. मग मला कळते तुम्हाला लय टाळ्या वाजवायच्यात, पण आम्ही वेळच तुम्हाला देणार ना, काही वेळ करणे आपल्याकडे. मला माहितीये या गावाला सांगावं लागत नाही टाळ्या वाजवा म्हणून. त्यांना 100% माहिती, फुकटच्या टाळ्या कडकडून वाजवायच्या असतात. असं ऐका, आणि ह्या कारणानं देव अवताराला आला. देव अवताराला आल्यानंतर जगदुनियाचं कल्याण माझ्या देवानं केलं. बरं किती कल्याण केलं हो माझ्या मामानं, किती कल्याण केलं. अरे या कल्याण करता करता माझा देव 74 वर्षाची भ्रमंती कोण्या माळावरती माझा देव राहू लागला. अरे शेवट तुकडं माझ्या देवानं खाल्लं. दुसऱ्याच्या इथं बिना पैशाची सालं घातली. ऊन बघितलं नाही, वारा बघितला नाही, पाऊस बघितला नाही. हे माई दादांनो, तुमचा आमचा प्रपंच निहाळत देव या गावावरून त्या गावावरती भ्रमंती करत राहिला साल 1966 पर्यंत. समाधिस्थ झाला देव माझा 1966 ला. पण समाधिस्थ झाल्यावर सुद्धा देव शांत बसला नाही. माई या लेकीबाईंचा प्रपंच नेहण्यासाठी 19 पालख्या घेऊन 4 राज्यामध्ये अखंड भ्रमंती माझा देव करतोय. कशासाठी माहिती आहे? केवळ आणि केवळ तुम्हाला सगळ्याला त्याला भेटता यावं, डोळे भरून पाहता यावं, तुमचा प्रपंच नेहता यावा. म्हणून देव तुमच्याकडे काही घेण्यासाठी आलाच नाही, तुम्हाला देण्यासाठीच देव आलेला आहे. ती लेकर शांत बसव नाही, नाहीतर पाठीमाग बसवा. ठीक आहे. मामांचं मुख्य चरित्र सुरू झालं आहे का? मुख्य चरित्र मामांचं मी सांगणार आहे. त्या चरित्रामध्ये कोणीही मला व्यक्ती आणू नका. मी तुमचं ऐकायला 180 किलोमीटरवरून आलेलं नाही, लक्षात घ्या. या माझ्या माईंनं मला फोन केला, अण्णांनी फोन केला, माझ्या कितीतरी दादांनी मला फोन केला. त्यामुळे आपापली लेकरं आपापल्या झेरॉक्स कॉप्या जपून ठेवा. त्या कधी फाडफाड करतील हे सांगता येत नाही. भाग्यवान तुम्ही लोक आहात. आमुष्याला तुम्ही जाता, आमुष्याला बघितला आत्मापूरला किती गर्दी असते. अरे पाऊल ठेवायला जागा नाही, एवढी भयानक गर्दी आत्मापूरला आहे. लाखोच्या संख्येनं लोक आत्मापूरला आहे, पण भेटायला देव तुमच्या इथं आहे ना. ला 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 ला. कुचमल्यासारख्या टाळ्या आहेत. ती गावातल्या मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहेत. दाब काय थोडा आहे का? वट काय बारीक आहे? हप्ता आला सर, आला ना. वा मग काय जोरात मजाच आहे. गणपतीच्या मरता हप्ता. वा 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 छान आहे. पण
तिथं आलात ना मोकळ्या मनाने. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जरी मुख्यमंत्र्याच्या बहिणी असला तरी ह्या पक्षाला लय ताण देऊ नका. हो, सोपी गोष्ट नाही ही पूर्वजांनी जी नाव ठेवलंय का नाही महाराज, ही उगाच ठेवलं नाही. ह्यांना काय नवरा म्हणतात, नवरा. त्यांना माहित होतं पूर्वजांना ह्यांचा दाब वाढणार आणि ह्यांचा जीव गुटगुट मारणार, म्हणून नाव ठेवलं नवरा. आणि नवऱ्याचं उलट करा बरं, काय होतंय? रावण. आणि काय रावण जागा झाला, तुमचं काय खरं नाही. ठीक आहे, त्यामुळे लय काय ताण देऊ नका, लय काय ह्यांना ताण देऊ नका. ऐका, या जगाच्या मालकानं त्या भूतलावरती भ्रमंती करत जगदुनियाचं कल्याण केलं. आणि 1966 देव माझा समाविष्ट झाला. ह्या अवतार कार्यामध्ये माझ्या देवानं असंख्य लीला केल्या. अरे काय सामर्थ्य हो माझ्या देवाचं. अरे मातीमधून सोनं काढावं, सोन्याची माती करावी. चालता चालता देवानं चमत्कार करत माझा देव निघाला हो. इतकं कष्ट केलं, इतकं कष्ट केलं, पण एक प्रसंग असा आला, या देवानं काळावरती आणि कलीवरती सत्ता चालवली, पण स्वतःच लेकरू या धरणी माईच्या उदरामध्ये गाडलं. कधी विचार केला का तुम्ही, का केलं असं देवानं असं? ऐका, पंकापुरामध्ये 11 वर्षाची मुलगी जिवंत केली. रामो मानुषे चिपरीचा 3 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. सौदतीच्या सावकाराला 12 वर्ष आयुष्य वाढवून दिलं. जनार्दन सुतार, चंद्राबाई आणि दोंडी बासुताराचा मुलगा कल्लापा सुतार आयुष्य वाढवून दिलं. 73 वर्ष जगला. कल्लापा सुताराचा पोरगा जनार्दन सुतार 7 महिने आयुष्य तेही वाढवून दिलं. ती जनार्दन सुतार अजून जिवंत आहे. अरे काळावरती सत्ता चालवली, मग त्या देवाला स्वतःच मुंग वाचवता नसता आलं? विचारणं माहिती तुमच्या मनाला प्रश्न, वाचवता आला असतं का नाही? हाच प्रश्न माझ्या मामाला एक वेळेला विचारला हो. त्या वेळेला माझ्या देवानं सांगितलं, हे म्हणणाऱ्यांच्या, अरे आता जेवढा येळ झालाय नव, तेवढ्या वर्षाचं मी माझं पोरग त्या वारुळातनं काढतोय बघ. पण मी माझ्या पोराला बाहेर काढलं नवं तर जग दुनिया माझ्या पाठीमागं रांग लावल की रे म्हणला. म्हणून मी त्याला बाहेर काढलं. का नाही केलं देवाने असं? कारण तुमचा आमचा परपंचाने हलता यावा, सुखाचा व्हावा, त्याची काळजी घेता यावी, म्हणून ह्या जगाच्या मालकानं स्वतःच्या परपंचाची राखरांगोळी केली. जर मामानं स्वतःचा परपंच वाढवला असता तर आज 16 नंबर पालखीचा कारभारी आमचं बापू हातमलकर नसते, कोणतरी आरभावे असते. बापू आरभावे असते, बरोबर आहे का नाही? बापू कुठे गेले आहे का नाही पिंटू? बापू आरभावे असते, बापू हातमलकर नसतो. त्या जगाच्या मालकाला माहित होतो, पण स्वतःचा परपंच केला नाही. तुमचा आमचा परपंचाने हलत निघाला. हा म्हणता म्हणता देव बकरी राखत या गावावरून त्या गावावरती जायचा. मामाचा नियम असायचा, मे महिना सुरू झाला की मामाची बकरी हमीदवाडा नेतृत्व करत करत वरणाच्या सेनापती कोलेवाडी करत करत कापशी करत करत वरणाळ मध्ये उतरायचं. वरणाळ मधनं मामाची बकरी शेंद्रीच्या गावातनं गडिंगलजच्या परिसरातून आरभाव्याला जायची. म्हणजे कर्नाटक मध्ये मामाची बकरी जायची, जे मामांचं मूळ गाव आहे. तिथं बकरी जात असताना बकरी आरभावेत कधी कमतपूरला बोरणहट्टीला तळ पडायचा. चालता चालता मामा बैरणहट्टीला तळ पडला, यंकापूरला तळ पडायचा, यादवाडला मामाचा तळ पडायचा. मामा निघता निघता निंगापुरामध्ये जायचा, जमखंडीच्या डोंगरामध्ये माझा देव जायचा. आणि पावसाळा संपला का मामा कर्नाटकमध्ये जायचा? कारण त्या जून जुलैच्या महिन्यामध्ये, ऑगस्टच्या महिन्यामध्ये कोल्हापूरच्या परिसरामध्ये, निपाणीच्या परिसरामध्ये भयानक पाऊस पडायचा. आणि कटनावरती म्हणजे माळावरती देव त्यावेळेला त्या परिसर निंगापूरच्या परिसरामध्ये देव जायचा. हा नित्याचा नियम असा माझ्या देवाचा असायचा. आणि एक प्रसंग घडला, देव गेला पाठीमाघारी आणि माघारी देव फिरत असताना ऑक्टोबर महिन्यामध्ये देव महाराष्ट्रामध्ये यायचा आणि देव बकरी सोडून 15 दिवसाच्या तीर्थयात्रेला जायचा. मामा पट्टणकडोलीला देव जायचा. पट्टणकडोलीला रोहिणी, अश्विनी आणि भरणी हे 3 नक्षत्र एकत्र ज्या दिवशी असतात, त्या दिवशी पंचमीच्या दिवशी विठ्ठल बिरदेवाची यात्रा भरती. देव त्या ठिकाणी प्रसाद दुसऱ्या दिवशी प्रसाद करतो, देवाचा नैवेद्य देवा पट्टणकोडीच्या बिरदेवाला दाखवला जायचा. हा नियम मामाचा. आणि मग मामा बकरी घेत 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 फिरत 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 परिसरातनं फिरायचा. आणि बरोबर जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कागलच्या परिसरामध्ये मामाची बकरी यायची. हा नित्याचा नियम. असाच प्रसंग आला. मामाची बकरी कागलच्या परिसरामधून हळदीच्या गावामध्ये जानेवारीच्या शेवटच्या आठवड्याला उतरायची. त्या गावामध्ये कुणकेकर नावाचं कुटुंब मामाची सुंदर अशी सेवा ती करायचा. लहान पोरग आहे, वय वर्षे साधारणतः 22 वर्षाचं तरुण कर्णबाण पोरग.
मामांची बकऱ्याची सेवा सुंदर करायची. बकरी आल्यानंतर जवळजवळ महिना, 1.5 महिना, 2 महिने त्या परिसरामध्ये बकरी असली की ह्या बाळारामानं मामाची सेवा करायची. मामाच्या तळावरती बकऱ्याची सेवा करायची, वाघर मारायची सेवा करायची, पाणी भरायची सेवा करायची. त्यावेळी टँकर नव्हते, त्यावेळी काही सुविधा नव्हती. मोठ्या मोठ्या गागरी होत्या, त्या गागरीवरती पाठीवरती आणायचं, मामाची तर पाणी भरायचं, मामाची तर लाकडं आणून टाकायची स्वयंपाकाला. पडेल ते काम त्या पोरानं करायचं. दिवसभर राबायचं. वर्ष गेली, 2 वर्ष गेली, 4 वर्ष गेली. हा म्हणता दिवस जाऊ लागले. आणि त्या बाळारामाचं लग्न झालं. पत्नीचं नाव होतं जनाबाई. जसं नवऱ्याला मामाचा छंद होता तसा त्याही लेकराला मामाचा छंद लागला आणि मामाचा तळावरती येऊन सेवा करायला लागली. पण थोडा नियमात बदल झाला. ती माई जेव्हा आली, जनाबाई जेव्हा लग्न करून आपल्या पुणेकरांच्या घरी आली, त्यावेळेला मामाचा तळ आला की कणी आंबील म्हणा, तेल चटणी असू द्या, भाकर असू द्या, त्या भाकरी बनवायच्या. 2 भाकरी का व्हायना तळावरती घेऊन जायच्या, मामाला नैवेद्य घेऊन जायचा आणि मग तो मामाला नैवेद्य दाखवायचा. सगळ्या मेंढक्यांनी तो प्रसाद खायचा. हा नित्य नेम त्या जनाबाईचा होता. बघा भाकरीचा उपकार किती असं. आज कुणी आणल्या भाकरी? हात वर करा. आज भाकरी कुणी आणल्या? एवढे नाही आणल्या. बाकीचं काय पीठ संपलंय का? एका भाकरीचा उपकार माझा देव कसा करतो नीट लक्षात घ्या. ठीक आहे. हा मामा कधीच कुणाचा उपकार ठेवून घेत नाही असा देव म्हणजे माझा बाळूमामा. अर्धा तास मला नित्य नियम त्यांचा असायचा की मामांची तर कन्या बिलाचा भाकरी जे काही बनल घरात ते घेऊन यायचं. आणि महिना, सव्वा महिना, 1.5 महिना मामांची बकरी त्या हळदीच्या परिसरामध्ये राहायची. मार्च महिना सुरू झाला की मामाची बकरी पुढे ढकलायची आणि मग मामा तसाच जाऊन कौलेवाडीमध्ये मामांचा यात्रा व्हायची आणि मग मामा कर्नाटकच्या भागामध्ये निघायचा. लग्न झालं साधारणतः 1952-53 मध्ये ह्यांचं लग्न झालं. परपंच सुरू झाला. 54 गेलं, 55, 56 गेलं, 57 गेलं. मूळ बाळ पोटूशी काहीच नव्हतं. आई बापाला काळजी वाटू लागली की माझ्या पोराच्या पोटी अजून काहीच नाही. त्या नवरा बायकोला वाटायचं मामा बघून घे. सगळा मामावरती विश्वास, मामावरती हा. मग दिवसापाठी मग दिवस गेले आणि 1956 ही माई गरोदर राहिली. 1957 मुलगा झाला. घरात आनंद झाला. साधारणतः मामाचा तो तिथं असतानाच तिला मुलगा झाला होता. इतका आनंद झाला की माझ्या मामानं आशीर्वाद दिला, माझ्या मामानं प्रसाद दिला, माझ्या मामानं आशीर्वाद दिला. माझ्या मामाची केलेली सेवा म्हणजे वाया गेली नाही. घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि देव पुन्हा गेला दुसऱ्या गावाला. देवाची भगवंती चालूच आहे. साधारणतः 6-7 महिन्याचं पोरगा असताना मुलगा आजारी पडला आणि पोरगा आजारी पडल्यावरती मग दवाखान्याची पळापळ सुरू झाली. या दवाखान्यात दाखव, त्या दवाखान्यात दाखव, या वैद्याला दाखव, त्या वैद्याला दाखव. हा म्हणता पोरगं 9 महिन्याचं झालं. उपचार कुठंच होत नव्हते. मग चांगल्या मोठ्या दवाखान्यामध्ये न्यायचं म्हणून निपाणीच्या दवाखान्यामध्ये हा बाळाराम कुलकेकर आणि जनाबाई घेऊन गेल्या मुलाला. उपचार सुरू झाले. मुलगा जवळजवळ 10-10.5 महिने दवाखान्यामध्ये. 1957 साल संपत आलेलं आहे. ताईच्या हृदयाचा ठोका फुटला. 3-3.5 महिने झालं उपचार चालू आहे. नवस केले, सगळं करून थकली हो माई, पण उपचार होत नव्हते. केवळ 11 महिन्याचं पोरगं झालं आणि डॉक्टरने सांगितलं कुणीकडे तुमच्या लेकराला तुम्ही घरी घेऊन जा, आता ह्याला उपचार होणार. साल 1958 जानेवारी महिना, जवळ आसपास 11 महिन्याचं झालेला पोरगा. नाव आप्पासाहेब ठेवलं. आणि असं म्हणल्यावरती त्या बापाच्या पायाखाली जन्म झाला. आता बायकोला जाऊन काय सांगायचं की डॉक्टरनी घरी घेऊन जाऊन सांगितलं. औषधं घेतली. बायको कशी आला सांगितलं आता घराला पोरगं होतंय. म्हणजे का होतं हे काय झालं काय नाही. डॉक्टरने औषधी वेळेत होईल बारा म्हणून सांगितलं. त्या पोराच्या पोटामध्ये ग्राही बजायला तिला उपचार होत नव्हता. एवढं तंत्रच प्रगत नव्हतं त्यावेळेस. सगळं आतड्याचं ऑपरेशन होईल. आतड्याला आलेल्या गाठी होत्या. मी सांगितले ते पालखी पाठीमागे बसवाना येत आहे.
लहान लेकी त्याला काय करणार आहे, नाही बोलायचं त्याला कळणार आहे का? प्रथम गाठी झाल्या होत्या, ती लेकरू घेतलं, एवढी लेकरू घेतलं बिचाऱ्याने, घेऊन आपली घरला आलो. आणि मग दररोज लेकराला औषध पाणी चालू झालं. पण दिवसांदिवस पोराची तब्येत खराब 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 होत चालली. आणि मग एक दिवस या जनाबाईने विचारलं, म्हणजे त्यांनी तुम्ही तर सांगितलं आहे की ह्या औषधावरती आपलं लेकरू बरं होणार, आपा बरा होणार नाही म्हणून. पर हे दिवसादिवस तर खराब होत चालला, त्याचं अंग पिवळं पडत चाललंय. त्यावेळेला मामाची बकरी कागदच्या परिसरामध्ये. मग त्या बिचाऱ्यानं संध्याकाळच्या वेळेला खरं सांगून टाकलं आपल्या बायकोला. सांगितलं, जणे मी तुला खोटं बोललो आहे, आपल्या लेकराला उपचार होणार नाही म्हणून डॉक्टरने सांगितलं. त्या आईनं हुक्कापट लावायचं, आईचं हृदय दाटून आलं. पण आई तसा लेकरू वळ्या देखत जाणार कल्पना तिला सहन होत नव्हतं. आणि मग जानेवारी महिना कागद वल्लून मामाची बकरी हळदीच्या शिवेवर पोचली होती. आणि जशी मामाचा तळ जवळ आलाय असं समजलं, तसं हे सगळं दुःख बाजूला सारलं. आणि दुःख बाजूला सारलं आणि सगळी मामाची सेवा करायला लागली. नवरा बायको जायला लागली. सकाळच्या पारी या जनाबाईनं घरनं निघायचं, ते जमत घरातलं बनवायचं आणि मामाचा तळ गाठायचा. तिथं ते प्रसाद नाही त्यांना द्यायचा, मामाला वाढायचा, पडत ती काम करायचं, वाडगं झाडायचं, भांडी घासायची, जमल ती काम करायचं, 4 घास खायचं, परत घरात असतायचं. का तुझं लेकरू आजारी, आल्या आल्या लेकराला उचलून घ्यायचं, मामा पुसायला 4 घास भाताचा जे काय असेल ते तोंडात घालायचा प्रयत्न करायचा. विश्वास होता की मामाचा प्रसाद मध्ये अमृताचा झरा आहे, त्यातून काहीतरी माझ्या लेकराला होईल. जानेवारी संपल्यानंतर फेब्रुवारी महिना मामाची बकरी हळदीच्या परिसरामध्ये आली. एक दुपार आजारी पडलं, हातापायाची बारीक 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 काळे होते. आता काही दिवसाचा स्वप्न लक्षामध्ये आले. साधारणतः 16 फेब्रुवारी 1958, 16-17 तारीख असेल. त्या दिवशी पोरगं लय आजारी होते. थोडंफार रडायचं, थोडंफार बघायचं. त्या दिवसाच्या काळी रडलं नाही, काही नाही, शांत करून असायचं. फक्त पोट हप्त्या मारायचं. त्या रात्रभर ते आई झोपली नाही. सकाळच्या परिवर्तन सगळं आवरलं, लेकराला आतल्या घरामध्ये ठेवलं आणि सासूबाईला सांगितलं, सासूबाई मी तळावरती जाऊन येते, मामाचा नैवेद्य पोचवते, माझ्या लेकराकडे लक्ष द्या. सासूबाई मांडीवरती घेऊन बसली, घेऊन गेली, तळावरती आली, सगळ्याची जेवण झाली, ती जेवाय बसली नाही. वाडगं झाडायला सुरुवात केली. मामाने आवाज दिला पाठीमागून, जने अरे तांबेल जने 4 घास खाऊन घे. मामा डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं तिच्या. अरे काय सांगणार मामाला, ती माझं लेकरू आजारी, मामा माझा घास खाली उतरत नाही, ती कसं खाऊ मामा, नाही सांगू शकत नव्हती. तिथे म्हणली, मामा मी काम पडलं या घरी गेल्या खाली पुष्प महिना आणि झाडायला सुरुवात केली. सगळं कामातलं पात्रामध्ये मामाचा प्रसाद बांधला आणि परत चालायला लागली. हो अरे वाऱ्याच्या वेगाने पळत होती, थांबत होती, पळत होती. तिला लिपू मरणाच्या दाराला मालकाला सांगून गेली, तरी सांगताना दिली आपण लई आजारी आहे. संध्याकाळच्या वेळेला मामाच्या परवानगी घेतली आपण आणि आपण बाळारामाला परवानगी घेतली, घरी गेला. संध्याकाळचे रात्रभर दोघं जागी आहे. ऐका जगाचा भाग किती काळची गोष्ट, ऐका माझ्या म्हणून. अरे त्या लेकराची आई बाप दोन्ही जागा आहेत, पण इथं तंबू मध्ये हा जगाचा मला 2 पायावरती बसून आहे. त्या काळाला सांगतोय रागाच्या 4 पावलं लागत काही होऊन दिलं त्यावर त्या काळ माघारी पाठवलं माझ्या देवानं. सकाळच्या भारी सगळं आवरलं, पोरग आजारीच आहे, फक्त पोट हत्या मारतय. आणि ती सगळं त्याने आंबील बनवल्या, भाकरी बनवल्या, तांदळाच्या घेऊन तळावरती आली. सगळं आटोपलं, ती घेऊन पुन्हा माघारी गेली.
त्या दिवशी संध्याकाळी या बळीरामानं या बाळारामानं मामाला विनवणी केली, मामा तू आता आमच्या गावात आला नव्ह, माझं शेत जवळच आहे, तुझी बकरी घेऊन माझ्या शेताकडे चल की. असं म्हणल्यावर देव म्हणला, अरे पुणेकऱ्या राजाच्या, अरे मी इथं बी हाय आणि तिथं बी आहे, वय तुमचं समज खरं हाय देवा, पण तुमच्या शेळ्या मेंढ्याचं पाऊल माझ्या शेताला लागलं. असं म्हणल्यावरती देव मला असं म्हणतो, वय रे उद्याच्याला जाऊ बघ तुझ्या शेताकडे. साधारणतः 18-19 फेब्रुवारी 1958चा दिवस आणि दुसऱ्या दिवशी तळाची बागाबांध झाली आणि तळ मामाचा निघाला. बाळाराम कोणी राहू कोणी करायचा, शेताकडे शेतामध्ये तळ पडला. तळ पडल्यावरती इतका आनंद झाला त्या माईला, त्या पोरीला इतका आनंद झाला. बाळाराम घरी गेला. त्या दिवशी विचार झाला दोघांचा, तर गेला पण मामाला सांगू, मामाच्या पायावरती नेऊन ठेवू. निर्णय झाला की उद्या सकाळच्या पारी, आज तळ पडलाय, उद्या सकाळच्या पारी मामापासून लेकराला घेऊन जायचं. तर आईचं हृदय कळवळलं. पण काय कुणास ठाऊक, भल्या पाठ 5-5:30च्या तुम्हाला विचार आला. धन्याला सांगू लागली, धनी आपल्या कर्माची फळं आपल्यापाशी, आपलं प्रारब्ध आपल्यापाशी, देवाला वजन टाकायला जाऊ. हो किती संधी याच्यातली देवाला वजन टाकते. आपण त्याची सेवा केली, त्याला 4 घास खाऊ घातलं म्हणून त्याला वजन टाकायचं होय. आपण आपलं दुःख पचवून घेऊया, पण आपल्या देवाला काय बी सांगायला नको. विषय बदलला आणि मामाला सांगायचं नाही म्हणून सांगितलं आणि नित्याची सेवा चालू राहिली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 4 गेले, 5 गेले, 6 दिवस गेले आणि 7वा दिवस उजेडला. पोराची तिची पोटाची हालचाल होती, ती सुद्धा आता कमी झाली आणि मग तुझ्या माहेराला निरोप गेला. पाहुणरावलं गोळा व्हायला लागलं होतं, पण पोराचं पोट मधून आधून हालत होतं. तळावरती आली, पटापटा मामाचं इथलं काम आटपलं. मामाला 4 दुसऱ्या गोष्टी आणल्या, त्या दिल्या आणि समजायची जेवण झाली. ही जनाबाई माघारी फिरली आणि मामाने सांगितलं, जने काय राहा त्या बालूगंगाराच्या तळावरचा कन्या बिल्लाचा प्रसाद खाणार नाही वेळ तू. इथं हृदयाचा धोका चुकला होता माही. अरे पोटचा गोळा मामाच्या दारात कसा दास उतरवरती जात खाली. 8वा दिवस सकाळच्या पारी तुम्ही सांगितलं देवा मी बांधून नेते आणि घरी गेल्या होती. निघून गेलो घरी. त्या दिवशी रात्र बाळाराम ते घरी गेला होता. अख्खी रात्र दोघे जागे, इकडे मामा जागा आहे. सकाळच्या पारी बाळाराम आला, जनाबाई आली नाही. वर्ग संपल्या जमा झाला होतं, आता हात पाय हालत नव्हती, फक्त आम कुठं तरी गरम कधीतरी लागायचं. अरे तयारी झाली, डोळ्यातला पाणी संपत नव्हतं. हे तुम्हाला मामाचं ओढ घेत होता, आतापर्यंत केलेली सेवेत खंड पडला नाही. आज माझ्या देवाला कोण भाकर घेऊन जाईल, आज माझ्या देवाला कोण निर्मिती घेऊन जाईल म्हणून सासूबाईकडे भूक लागली. म्हटलं सासूबाई मी जाती होती, माझ्या देवाला निर्मिती घेऊन येते. सासूबाईच्या तोंडात शब्द फुटत नव्हता. अरे पोटचं नाक गेला हो. तेवढ्या ह्याच्यामध्ये सुद्धा गुलाचा प्रसाद उचलला, तळावरती तोच केला. मामाला लांब नमस्कार केला, पळत घ्यायला करत होती. देव सगळं माहित होतं देवाला. अरे त्या रात्री सुद्धा माझा देव झोपला नव्हता. बाळाराम घरी गेला आणि सकाळच्या 9च्या सुमाराला माझा देव उभा राहिला. संध्याकाळची जेवण झाली, देव घुगडीवरती उभा, कमरावरती हात दिला, घुगडी सरकवली खांद्यावरती आणि काठीचा हात माझ्या देवाचा आवळला. हातातली घुंगराची काठी देवानं वर ब्रह्मांडामध्ये केली आणि देव वर सूर्यनारायणाला सांगू लागला, ए सूर्यनारायणा, अरे उलकीच्या मला हे तेच दाखवायचं होतं वैर, म्हणून मला तिच्या हातचं माझ्या गड्यांना मला खाऊ घालतच नव्ह तू, आणि आज मला तिच्याच रानात बोलवलंय आणि हा दिवस माझ्या समोर वाढून ठेवलाय नव्ह तू. ए सूर्यनारायणा, अरे या कलियुगामध्ये या बाळूधरकरानं आज पतवर कुणाचा बी पगार बुडवलेला नाही आणि कुणाचा बी पगार मी बुडवणार नाही.
अरे त्या जनीला आता पगार द्यायची वेळ आलेली आहे आणि दंडीची धनीमाईवरती काढली आपण. जमीन कंप पावली, धनीमाई कंप पावली आणि देवाना आवाज दिला, ए गड्या हो, चला रे आज बळारामाच्या घरी जायचं आहे. आणि देव तडा तडा चालायला लागला, पायातलं पायथान आवाज करू लागलं. गड्याला सांगितलं भंडारा घे रे उणगीच्या बरोबर. भंडारा बरोबर घेतला. सकाळी 9, 9:15, 9:30च्या सुमाराला सगळी लोक त्या पुणेकराच्या घरामध्ये रडारड चालू आहे. आणि हा जगाचा मालक दारात येऊन उभा राहिला आणि आवाज दिला, ए बळीरामा, ए पुणेकऱ्या रांडच्या कुठं आहेस? आवाज आल्या बरोबर बळीराम पळत आला. देवाला बघितलं, जनाबाई पळत आली, माझा देव आला, माझा देव आला. अरे तेवढ्यात सुद्धा पळता पळता हातातली कळशी उचलली, देवाच्या पायावरती पाणी घातलं, देवाला हात घेतलं. या जगाच्या मालकानं त्या झोपडीमध्ये पहिला पाऊल उजवं पाऊल टाकलं. देवा हात जाऊन उभा राहिला, कमरावरती हात आहे, दोन्ही मिशा देवाच्या ताट झाल्या, चेहऱ्याची मूर्ती बदलली गेली आणि गोंगराचा मूठ आवळली गेली. काठीची काठी पायावरती आपटली, धनी कंप झाला. अरे काठी आपटली मध्ये यमाच्या काळाच्या पाठीमध्ये काठी घातली. माझ्या देवानं मुंडीवरती पाय दिला. सगळे लोक देवाचं दर्शन घेत होती. जनाबाईने घेतली, बाळारामानं दर्शन घेतलं, सगळ्यांनी दर्शन घेतलं. पण आता आईचं हृदय थांबत नव्हतं. आईला वाटलं आता देवाच्या पायावरती आपलं पोरग घालू, आता देव निर्णय घेईन. आपण नाही सांगितलं देवाला आत्तापत वळ, पण आता देव आलाय नव. आता देवासमोर आपल्या घरात गेले लेकरू घेतलं, कळून आवळलं व कुटुशी आवळली. डोळ्यातलं पाण्याच्या धारा लागल्या होत्या, आली आणि मामाच्या पायावरती लेकरू ठेवलं आणि देवाला हात जोडून गुडघ्यावरती उभी राहिली. डोळ्यातनं अश्रू उगाळू लागली आणि देवाने विचारलं, हे कोणी खऱ्या, अरे काय झालं रे दासने? त्या वेळेला त्या पुणेकऱ्याने सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळेला माझा देव बोलला, हे पुणेकऱ्या, अरे कशा पायी रडतो आहेस? ए जने, अरे मी तुझ्या हातच्या भाकरी खाल्ल्या ती, अरे माझ्या गड्याने तुझ्या हातचं कण्या आंबील बी खाल्लेला आहे. तुला मी असा एकटा सोडणार नाही, काय बी काळजी करू नकस, मी हाय नव. देवानं भंडारा काढला आणि लेकराच्या कपाळाला भंडारा लावला आणि त्या स्वतःच्या हातानं जनाबाईच्या हातावरती भंडारा दिला आणि माझा देव बोलला, हे धने, या बाळू धनगरानं तुझ्या हातावरती भंडारा दिलेला आहे. तुझ्या लेकराच्या केसाला बी धक्का लागणार नाही. आजपासून ह्याला भंडारा दे, बाकी माझा मी बघतो. आणि देवानं बळीरामाला सांगितलं, हे बळीरामा, चल रे रांडाच्या माझ्यावर, अजून लय बकाल कामं पडली होती. आणि देव तडातडा निघून गेला. आशीर्वाद दिला त्या जनाबाईला, तिथंच थांबली. जर बळीराम आला नाही रात्रभर, पोराचं काय झालंय काय नाही सगळं मामावरती सोडून दिलं आणि सकाळच्या पारी अख्खी रात्र गेली. निपचत पडलेलं पोरग हलत नव्हतं, काही नव्हतं, अंग गरम लागत होतं. सकाळच्या पारी त्या पोरानं सूर्यनारायणाच्या अगोदर टाहो करून रडायला सुरुवात केली. जी मुलग जवळजवळ 8 दिवस रडलं नव्हतं, फक्त पोट हपक्या मारत होतं, ती पोरग 9व्या दिवशी रडायला लागलं. तसं आईनं टाहो पडला. सांगितलं, देवा, अरे काय केलं रे तुझ्यासाठी? फक्त तुला 4 तुकडा आणून घातला, तू एवढा मोठा पगार दिलास, तू एवढा मोठा बळ मला दिलंस वय रे देवा. त्या लेकराला बहीण आम्हाला मामाने सांगितलं, अरे बाळारामा, जा की घराला, लेकरा बघ काय करतोय. त्यो घरी येऊन बघितलं, पोरगा टुकटुक बघत होत, मध्ये रडत होत, पिवळं धमक पडलेलं पोरग, पण हात लागलं होतं. दोन्ही डोळ्यात अश्रू येऊ लागले आणि जगेला सांगू लागलं, जने, आपलं प्रारब्ध बदललं बघ आपल्या देवानं, आपल्या देवर्षींनी आपलं प्रारब्ध बदललं बघ. काय बी शिल्लक ठेवलं नाही, समजा पगार देऊन टाकला, समजा पगार देऊन टाकला. 3ऱ्या दिवशी पोराला घेऊन गेली तिथं आणि देवासमोर ठेवलं. सांगू लागली, देवा, किती उपकार केलंस रे. अरे काताड काढलं आणि जोड जरी शिवलं नव्हतं तुला, तरी देवा तुझा उपकार भेटणार नाही. त्या येळेला माझा देव बोलला, ए जने, अरे म्या समजाचं कल्याण करायला चालूया, बर जो माझी सेवा करतो नव, जो माझ्या शेळ्या मेंढ्याची सेवा करतोय नव, जो माझ्या मेंढ्याला 4 घास खाऊ माझ्या नावानं धर्म करतोय नव, अरे त्याच्यासाठी मी राखू बाहेर.
काय बी काळजी करू नको, तुझ्या पिढ्याना पिढ्याचे मी राखण करल. त्या जनाबाईला आशीर्वाद दिला. आणि ऐका, साल 1958 होतं, फेब्रुवारी महिना होता. आप्पासाहेबांना माझ्या देवानं जीवदान दिलं. त्यापुढं त्या जनाबाई आणि बाळारामराव पुणेकरांना 3 मुलं झाली, महादेव आणि सदाशिव. ही 3 मुलं, आप्पासाहेब, महादेव आणि सदाशिव. 5 मुली झाल्या, रत्नाबाई, अंबुताई, हौसाबाई, अशा 5 मुली झाल्या त्यांना. आणि आज जरी तुम्ही या हळदीच्या गावामध्ये गेलात ना, तर जाऊन विचारा आप्पासाहेब कुंकेकर कुठं राहतात म्हणून. 66 वर्षाचं मामाने दिलेलं मथार तुम्हाला करण्या पोरासारखं दिसल. आज सुद्धा मथार जिवंत माझ्या देवानं केलेलं. आप्पासाहेब कुंकेकरांना मामानं जीवदान दिलं. मामाने 66 वर्ष वय, हळदीच्या गावात मात्र जीवन. कधी गेला भेटला तर मामाच्या आठवणी डोळे भरून सांगतो, इतका मोठा देव आहे आपला, इतका महान देव आहे आपला. सुंदर अशी सेवा तुम्ही सगळी करतात. सुंदर अशी सेवा करा. मामांच्या शेळ्या मेंढ्याची सेवा करा. साक्षात लक्ष्मी घेऊन देव तुमच्या इथपर्यंत आला. ही बकरी साधी नाही तो. ही बकरी कुठल्या वाडग्यातनं कुठल्या परड्यातनं धरून आणली नाही. ही बकरी कुठनं माझ्या मामानं विकत आणलेली नाही. साक्षात या जगाच्या मालकानं, जगाच्या कल्याणासाठी वारुळामधून या मेंढी माऊलीची उत्पत्ती केली. ही साक्षात लक्ष्मी. ही लक्ष्मी आली ना, तिला हळदी कुंकू लावा, खना नारळ तिची ओटी भरा. तुमचं सुख दुःख तिच्या कानामध्ये सांगा. ते सुख दुःख मामापर्यंत पोहोचले असे बरं. एवढा महान देव तुमच्या कल्याणासाठी तुमच्यापर्यंत आला. ठीक आहे, उद्या उठतोय.